नमस्कार मंडळी, मी शुभांगी। आज आपण बनवणार आहोत छान असा पौष्टिक नाश्ता, तेही मुलांना आवडेल असाच। कारण की जेव्हा ना आपण भाकरी वगैरे बनवतो तेव्हा मुलं नखरे करतात, खात नाहीत। पण भाकरीच्या पिठापासून म्हणजे ज्वारीच्या पिठापासून तुम्ही असे डोसे बनवलात ना, आणि तेही व्हेजिटेबल्स भाज्या वगैरे घालून, तर खरंच मुलांना खूप आवडेल। तर इथे 1 वाटी मी घेतले ज्वारीचं पीठ आणि पाव वाटी घेतले रवा, बारीक रवा, थोडंसं मीठ घालून ह्यांना कोरडं आहे तोपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं। आणि आता ना हिरव्या भाज्या खाताय प्रत्येक मूल, मला हे नको, मला ही भाजी आवडत नाही असं म्हणतं। पण तुम्हाला जी भाजी ना मुलांना खायला घालायची आहे ती भाजी तुम्ही ह्या पिठामध्ये घालून छान असे डोसे बनवलात ना किंवा डोसा बनवलात ना, तर छान मुलं आवडीनं खातील आणि खूप टेस्टी पण लागतं। तर इथे कोरडं चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर ना गरजेनुसार आपल्याला पाणी घालून ह्याला पातळ बॅटर करून घ्यायचं आहे। छान असं पूर्ण गाठी ना फोडून घ्यायचे आहेत। जसं जसं पाणी लागेल तसं तुम्ही घालू शकता। तर इथे मी आता 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे आणि ह्याच्या पूर्ण अशा गाठी आपण काढून घेऊयात। आणि मी अगोदरच भाजी, मला जे जे ह्याच्यामध्ये भाज्या घालायच्या होत्या त्या मी सगळ्या कट वगैरे करून घेतलेत। अशा पद्धतीने 1.5 वाटी ना पाणी घालून ना ह्याला एक 10 मिनटं, म्हणजे आपलं भाज्या जोपर्यंत तेलात परतून घेत नाही तोपर्यंत ह्याला छान असं मिक्स करून झाकून ठेवूया। आणि आपण भाजीला काय काय घेतलेलं आहे आणि कशा पद्धतीनं आपण ह्याचा तडका तयार करणार आहे ते पाहूया। तर इथं मी कढई घेतली, कढईमध्ये 1-2 टेबलस्पून तेल घेतले। तेलामध्ये छान अशी मोहरी तडतडायला द्यायची आणि थोडंसं जिरं घालायचं। जिरं घातल्यानंतर 1 कांदा, आपल्याला इथे ना सगळं असं मऊ होईपर्यंत भाज्या भाजून घ्यायच्या नाही आहेत, भाज्या आपल्या ह्या कडकडीतच असायला पाहिजेत। थोडंसं फक्त परतवून घ्यायचं आहे, मसाल्याची टेस्ट एकमेकांना असं छान लागेपर्यंत। तर इथे ना शिमला मिरची घेतली मी, 1 शिमला मिरची बारीक कट करून ती पण घालून घेतली, ती पण थोडीशी परतवून घ्यायची। गाजर घेतलेला आहे, 1 गाजर बारीक कट करून घेतलेलं आहे। तुम्ही इथं गाजर किसून पण घेऊ शकता, पण मी इथे बारीक कट केले। 1 हिरव्या 2 मिरच्या घेतलेत बारीक कट करून। हे सगळं आपल्याला एक वेळ मिक्स करून छान असं भाजून घ्यायचं। आपल्याला ना भाज्या भाजायच्या आहेत हां, त्याच्यामुळे जास्त असं शिजेपर्यंत ठेवायचे नाहीत भाज्या, 1-2 मिनटांमध्ये सगळं होतं। हे 1 टॅमॅटो घेतला बारीक कट करून, तो पण घालून घ्यायचा। 1-2 चिमूटभर हिंग, हे सगळं मिश्रण छान असं मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीनं गॅस मी ना मीडियम गॅसवरतीच हे सगळं करून घेते। तर हे झालं, आपली आपली भाजी आहे ना ही सगळी तयार झालेली आहे। ती आता आपल्याला घालायची आहे जे आपण पीठ भिजवून ठेवलं होतं त्याच्यावरती। तर ही सगळी भाजी घालून घेऊया। आणि जर ह्याच्या व्यतिरिक्त तुमची मुलं जी भाज्या खात नाहीत ना, तर तुम्ही त्या भाज्यासुद्धा ह्याच्यामध्ये असं सगळं घालून वगैरे डोसे बनवलात तर छान होते। तर इथं मी खूप सारी कोथिंबीर घेतली, ह्यालाच पूर्ण आता मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता ना हे बॅटर थोडंसं घट्ट आहे, तर आपल्याला पूर्ण पातळ करायचं आहे अशा पद्धतीनं। तर मी अजून ना 1 फुल्ल बाऊल असा 1 वाटी फुल्ल पाणी घातले आणि पूर्णपणे पातळ पीठ करून घेतलं, जेणेकरून ना आपले डोसे एकदम कडकडीत होतील, कुरकुरीत लागतील आणि मस्त लागतात, खायला पण पटकन भाजतात। जर तुम्हाला मऊ आवडत असतील, कडक नको असतील, तर तुम्ही थोडंसं घट्ट ठेवलात तरी चालेल पीठ। तर अशा पद्धतीने पीठ आपलं छान भिजलेलं आहे। आणि जेव्हा तुम्ही डोसे बनवणार ना तेव्हा पूर्ण पीठ खालून, म्हणजे बाऊलच्या खाली रवा जाऊन बसलेला असतो, त्याच्यामुळे पूर्ण ना हलवून वगैरे डोसे असे सोडायचे आहेत। सुरुवातीला 1-2 डोसा बनवता वेळी आपल्याला तेल थोडंसं जास्त लागेल, नंतरचे डोशांना तेल कमी लागतं। तर इकडे मी 1 चमचाभर तेल घालून घेतलं आणि छान असं ना मिक्स करून पूर्ण हलवून, खालून असं पूर्ण हलवून घ्यायचं। आणि मग आपल्याला एक सुरुवातीला डोसा सोडतावेळी कढईच्या किंवा तव्याच्या ना साईडनं सोडायचा, कारण की तवा ना मध्ये जास्त गरम झालेला असतो, त्याच्यामुळं करपू शकतात आपले डोसा। तर साईडनं असं पूर्ण घालून घ्यायचं आणि मग मध्ये घालायचं अशा पद्धतीनं। आणि मग ह्याच्यावरती 1-2च मिनटं झाकण ठेवून आपल्याला ह्याला चांगली अशी वाफ देऊन घ्यायची आहे। म्हणजे काय होतं, पटकन आपला डोशाला कलर पण चांगला येतो आणि छान भाजतात। पण जास्त उशीर झाकण ठेवू नका, कारण की ह्याच्या झाकणाचं पाणी आहे ना ते ह्याच्यावरती पडल्यावरती थोडेसे ओले होतात, त्याच्यामुळे 1-2 मिनटात लगेच झाकण काढा। साईडनं थोडंसं तेल घाला अशा पद्धतीनं आणि मग
एका चमच्याच्या साहाय्यानं किंवा उलातनं घेऊन एका बाजूनं छान असं उचलत डोसा पूर्ण काढून घ्या. चिकटत नाही अजिबात. फक्त 1 ते 2 सुरुवातीच्या डोशांना तेल थोडंसं जास्त लागतं, नंतर जास्त लागत नाही. नाही घातलात तरी पण डोसे आपले पटापट निघून जातात. तर अशा पद्धतीनं छान. नाही इथे सोड्याचा वापर करायचा, दह्याचा वापर करायचा, काहीही गरज नाही आहे. खूप छान कडकडीत असे आपले डोसे तयार होतात आणि मुलांना पण नक्कीच आवडतात. तुम्ही हे जेवताना पण करून मुलांना दिलात ना तरी पौष्टिक पण आहेच त्याच्यात भाज्या वगैरे असल्यामुळे. आणि जेव्हा चपाती मुलं खात नाहीत तेव्हा ना हे आवडीनं 1 ते 2 आरामशीर खातील. तर अशा पद्धतीनं आपले ना डोसे तयार आहेत, ज्वारीच्या पिठाचे डोसे. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा. अजून चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब.